नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या लाडक्या या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी, विषय आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2, 40 मार्क्ससाठी आणि वेळ आहे 2 तास। तर अशी संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। यासाठी तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, कारण यावरती खूप साऱ्या मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला याच्यावरती मिळतील। इयत्ता 1ली ते 10वी 12वी पर्यंत फर्स्ट युनिट टेस्ट, सेकंड युनिट टेस्ट, सामायिक परीक्षा, वार्षिक परीक्षा, द्वितीय सत्र परीक्षा या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे मिळतील। त्याचा जास्तीत जास्त सराव करा, कारण अशा जेवढे जास्त सराव करणार तेवढे गुण अधिक नक्कीच मिळतात। चला तर मग प्रत्यक्ष सुरुवात करूया। उत्तराची संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। प्रथम क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट द अलॉंग विथ द allotted alphabets. Human being have a total dash number of chromosomes. 46 क्रोमोझोम्स असतात टोटल आपल्या ह्युमन बॉडीमध्ये। द फर्स्ट सायंटिस्ट टू यूज द टेलिस्कोप फॉर द स्पेस ऑब्झर्वेशन ऑज गॅलिलिओने शोध लावला होता फर्स्ट टेलिस्कोपचा, आणि गॅलिलिओ त्याचं नाव होतं। आउटर कवरिंग ऑफ द कोकोनट कन्सिस्ट डॅश डॅश टाईप ऑफ द टिश्यू, तर स्कॅलेरिकायमा या टिश्यूपासून बनलेलं असतं। क्रोमोझोम्स आर मेनली मेड अप ऑफ द DNA. द हार्मोन्स कॉल्ड डॅश हेल्प द एनरोलमेंट ऑफ द सेल, द ऑक्झिन त्याचा आन्सर आहे। फाइंड द ऑड मॅन आउट, सॉल्व एनी वन, हे 5 गुणांसाठी हा क्वेश्चन्स असतो। 5ही क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी सोडणं गरजेचं आहे। फर्स्ट आहे फाइंड द ऑड मॅन आउट, अशाच प्रकारची तुमच्या प्रश्नपत्रिका सुद्धा असते। कार्टिलेज, बोन, टेंडॉन आणि कार्डियक मसल हे त्याचं आन्सर आहे। कंप्लीट द लाईफ ऑफ सायकल ऑफ सिल्क माउथ, सिल्क माउथ म्हणजे रेशमी किडा किंवा रेशीम आहे। रेशमीचं जे रेशीम कपडा बनतो त्याचा रेशमाचा किडा, याच्यापासून ही साखळी आहे। एक द लार्वा, प्युपा, द अँथियम माउथ असं त्याचं आहे, अँथियम माउथ। राईट द कोरिलेशन, 3:1 रेशो मोनोहायब्रिडचा आहे। द 9:3 आणि 3:3:1 हा रेशो डायहायब्रिडचा आहे। राईट द वेदर गिवन द स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स, 1 सेंटेन्समध्ये लिहायचं आहे फॉल्स आहे की ट्रू आहे। फॉल्स आहे, वेवलेंथ ऑफ द रेडिओलॉजी इज स्मॉलर दॅन अबाउट द 20 सेंटीमीटर, इट इज द फॉल्स। अँड द होमोस्टॅटिस्टिक्स, तर ह्याची डेफिनेशन तुम्हाला 1 मार्क्ससाठी लिहायची आहे 2 ओळीमध्ये। पुढे सेकंड क्वेश्चन आपण पाहूया, गिव्ह द सायंटिफिक रिझन। यामध्ये तुम्हाला एनी 2 आहे 4 मार्क्ससाठी, म्हणजे 2 मार्क्ससाठी कोणतेही 2-2 सोडवायचे आहेत तुम्ही। मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर आर द ट्रान्समिटेड फ्रॉम वन मदर टू द हर प्रेग्नन्सी, म्हणजे हा जो आजार आहे मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर तो डिलिव्हरीमध्ये आपल्या आईकडून मुलाकडे जातो का, आणि का जातो याचं रिझन आहे लिहायचं आहे। वन कॅन कंट्रोल द अर्ग ऑफ द युरिनेट, याच्यामधून बरोबर आहे वोल्युमेट्री कंट्रोल। एक्सरेस टेलिस्कोप कॅन नॉट बी बेस्ड ऑन द अर्थ बिकॉज ड्यू टू द ॲटमॉस्फेरिक ॲब्झॉर्प्शन्स ऑफ प्रेशर्स, दॅट्स वाय। देन बी आहे तुमचं सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 3। फर्स्ट आहे कंप्लीट द ट्री डायग्राम आहे। हेरिडिटी डिसऑर्डर कोणकोणते आहेत, तर इथं 3 आहेत, क्रोमोझोमल डिसऑर्डर, मल्टीफॅक्टरेस डिसऑर्डर, अशा प्रकारे म्युटेशन। देन राईट द डिफरन्स बिटवीन, आणि राईट डिफरन्स बिटवीन लिहायचे तुम्हाला मसल्स अँड अनस्टेरॉइड मसल, स्टॅटिस्टिक मसल अँड अनस्टेरॉइड मसल आहे। ग्लँड्स त्यांचे फंक्शन लिहायचे, थायरॉइड्स टू कंट्रोल द मेटाबॉलिझम, आणि हायपोथॅलेमस आहे टू कंट्रोल द ब्रेन अँड हार्मोन्स। या प्रकारे ड्रॉ द नीट वेल लेबल डायग्राम ऑफ द ऑर्गॅनिझम ऑफ क्रोमोझोम्स, क्रोमोझोमची फिगर तुम्ही काढायची, त्याला नावं तुम्ही द्यायचं आहे, क्रोमोझोम, टेलिस्कोप अँड द क्रोमॅटाइड्स, अशा प्रकारे। आणि ह्या ज्यातून फिगर दिलेले आहेत त्यांची नावं तुम्हाला लिहायची आहेत, सिम्पल स्क्वेमेस इफिथिलियम आणि सिम्पल क्युबॉइड इफिथल्स असं। त्यानंतर ही जी फिगर आहे पहा, क्वेश्चन नंबर 3मध्ये फर्स्ट जो क्वेश्चन विचारले तुम्हाला अतिशय सोपे, डायलिसिस आहे। ब्लडमधील युरिन किंवा वॉटर जे वेस्ट आहे ते बाहेर काढण्याचं काम, प्युरिफिकेशनचं काम इथं केलं जातं। हातामध्ये 2 पाईप बसवलेले आहेत, 2 नळ्या आहेत, एकामधून ऑक्सिनेटेड ब्लड बाहेर काढलं जातं आणि एकामधून दुसरं प्युरिफाय ब्लड त्याच्यामध्ये चढवलं जातं, आणि हे जे आहे यामधून ते ब्लड सर्व काय केलं जातं, फिल्टर केलं जातं, आणि यामध्ये युरिन सारखे घटक किंवा वेस्ट जे आहे ते बाहेर काढलं जातं। अशा प्रकारची फिगर आहे। विच प्रोसेस ऑफ शोन इन फिगर, द डायलिसिस किंवा किडनी फेल्युअर आहे। इथे डायलिसिस आहे याचा आन्सर। व्हॉट इज द नीड ऑफ प्रोसेस टू ह्युमन बिंग, वाय, काय गरज लागते जेव्हा किडनी फेल होते तेव्हा किडनी फंक्शन न करता आपलं ते फंक्शन बाहेरून मशीनद्वारे केअर करावं लागतं। हाऊ मेनी ब्लड इज स्पेंड ऑन वन टाईम थ्रू द मशीन्स, 200 ते 400 ml पर मिनिट एवढं त्याचं स्पीड आहे। कंप्लीट द चार्ट याचा आन्सर लिहा, राऊंड, व्रिंकल, येलो, ग्रीन अँड टॉल अँड डॉर्फ आहे, डॉर्फ म्हणजे कमी हाईट,
एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन ऑफ गॅलिलिओ टेलिस्कोप, त्याचं टेलिस्कोपचं कन्स्ट्रक्शन द्यायचं आहे. देन आफ्टर द कम्प्लीट द चार्ट इथं तुम्हाला लिहायचं आहे. कॉलम ए आणि बी दोन दिलेले आहेत. देन आफ्टर हाऊ द ग्रुप ए बी सी इज द इंटर रिलेटेड, ए बी सी त्याचे रिलेशन तुम्हाला लिहायचे म्हणजे थोडक्यात जोड्या लावायच्या आहेत. हा जो पॉईंट आहे 5वा तो. त्यानंतर 6 तुम्हाला दिलेला आहे. राईट वन यूज ऑफ इच, ऑप्टिकल टेलिस्कोपचा एक तर यूज तुम्हाला लिहायचा आहे, रेडिओ टेलिस्कोप आणि ॲस्ट्रोस्टॅटचा. त्यानंतर हा जो आजार आहे तो तुम्हाला चित्रासहित ओळखायचा आहे. कोणती डिसऑर्डर आहे ते. आयडेंटिफाय द डिसऑर्डर ड्यू टू द क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज अँड द राईट नेम ऑफ डिसऑर्डर. ऑल्सो राईट द 2 सिम्पटम्स ऑफ दिस डिसऑर्डर. हा आजार कोणता आहे, ते डिसऑर्डर ॲबनॉर्मॅलिटी कोणती आहे ते त्याचं नाव लिहायचं आहे. आणि एनी 2 सिम्पटम्स म्हणजे लक्षणं, सिम्पटम्स म्हणजे लक्षणं, त्याची कोणती 2 लक्षणं तुम्हाला इथे लिहायची आहेत. तर असा हा 3 मार्क्ससाठी हा प्रश्न विचारणार आहे. प्रत्येक पॉईंटला 1 मार्क्स आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोडवणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी पहा, टाईप्स ऑफ मेरिट स्टेम आहे, लोकेशन आहे, फंक्शन्स आहे, एपिकल मेरिट स्टेम, इनर कॅलरी अँड लॅटरनल मेरिट स्केम आहे. ॲट द बेस ऑफ द पेरिटल लीव्ज ऑन द ब्रांचेस इन्क्रीजेस ग्रोथ ऑफ द रूट अँड स्टेम, त्यांचं फंक्शनसुद्धा इथे दिलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा आमचं कोणतं कशाला आहे ते तुम्ही जोड्या लावून याचा स्टडी करा. देन नेक्स्ट कम्प्लीट द चार्ट सांगितलं. टाईप ऑफ द नर्व सेलचे 3 सेल लिहायचे आहेत तुम्हाला. देन टिश्यू कल्चर दिलेला आहे इथे तुम्हाला. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स आहे. ऑब्झर्व द फिगर गिवन द केअरफुली ऑफ द आन्सर फॉलोइंग क्वेश्चन्स. 4 क्वेश्चन लिहायचे. ऑफ द डायग्राम ऑफ द कम्प्लीट द प्रोसेस ऑफ टिश्यू कल्चर. कम्प्लीट द प्रोसेस आहे. हे बनाना ट्री आहे, त्याचे ते खोड आहे, कट केलेलं आहे, त्याची टिश्यूची ग्रोथ केलेली आहे बॉटलमध्ये आणि त्या टिश्यू हळूहळू वाढ झाल्यानंतर त्याचं प्लांट इथे दिसत आहे तुम्हाला. त्याचे प्लांटेशन करण्यात आलेलं आहे. ते प्लांट लावल्यानंतर ते झाड मोठं होत आहे. म्हणजे त्याच्या टिश्यूपासून आपण त्याची नवीन उत्पत्ती तयार करत आहोत, बियापासून नाही तर टिश्यू कल्चरपासून. डिफाईन द टिश्यू कल्चर. व्हॉट इज द टिश्यू कल्चर ते लिहायचं आहे. राईट द 2 GMs क्रॉप ऑफ द मेज. मेजचे 2 क्रॉपची नावं तुम्हाला इथे लिहायची आहेत. देन आफ्टर सेकंड जो आहे, ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तुम्हाला फिगर दिलं आहे, टेलिस्कोप दिलं आहे, पहा कुठलं भिंग वापरलेलं आहे, अंतर्वक्र भिंग आहे, त्यामध्ये रिफ्लेक्टेड रेज आणि इन्सर्टेड रेज दिलेले आहेत, मुख्य अक्षेस पण दिलेले आहे तुम्हाला. तर क्वेश्चन्स फर्स्ट विचारले तुम्हाला. व्हॉट टाईप ऑफ द टेलिस्कोप गिवन शोन इन फिगर अँड लेबल द मेन पार्ट ऑफ द टेलिस्कोप. या ठिकाणी तुम्हाला नावं लिहायची आहेत. टाईप्स ऑफ द मिरर डज टेलिस्कोप यूज. व्हॉट अदर टाईप्स ऑफ द टेलिस्कोप यूज द कर्व मिरर अँड देन 1 यूज द रिफ्लेक्टेड स्कोप. तर अशा प्रकारे संपूर्ण प्रश्न तिथे संपले. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की पोहोचवा. आणि खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा परीक्षेसाठी. तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये तुम्ही मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहू शकता, ज्या तुमच्या फायद्याच्या आहेत. आणि जास्तीत जास्त सराव करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका, मागील जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करण्यासाठी चॅनलला जास्तीत जास्त भरभरून प्रतिसाद द्या आणि शेअर करा. धन्यवाद.